सुस्वागतम. स्मिता टाइपरायटर्स पब्लिशर्स तर्फे प्रकाशित व डॉक्टर रामचंद्र विष्णू परांजपे लिखित मोरपीस आणि पिंपळपान या पुस्तक प्रकाशन सोहळ्यासाठी उपस्थित सर्व मान्यवर अतिथी, वाचक वर्ग, रसिक श्रोते आणि माध्यम प्रतिनिधींचं मी आधीश प्रकाश पायगुडे सहर्ष स्वागत करतो. सर्वप्रथम मी मंचावरील सर्व मान्यवरांना विनंती करतो की आपल्या प्रथेप्रमाणे आपण दीप प्रज्वलन करतो, पण आज आपण वेगळ्या पद्धतीनं याची सुरुवात करणार आहोत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला आपण हार अर्पण करावा अशी मी सर्व मान्यवरांना विनंती करतो. धन्यवाद. श्रोते हो, आपल्याकडे एक म्हण प्रचलित आहे, जॅक ऑफ ऑल ट्रेड्स अँड मास्टर ऑफ नथिंग. पण डॉक्टर परांजपेंबद्दल बोलायचं झालं तर निश्चितच म्हणावं लागेल की जॅक ऑफ ऑल ट्रेड्स अँड मास्टर ऑफ एव्हरीथिंग. डॉक्टर रामचंद्र विष्णू परांजपे यांचा जन्म 6 ऑक्टोबर 1943 रोजी पुण्यात झाला. त्यांचं बालपण परंपरा, संस्कृती आणि कलेनं परिपूर्ण अशा 250 वर्ष जुन्या वाड्यात घडलं. या वाड्यात राम मंदिर आणि 11 मारुतीचं सानिध्य, घरातील संगीताचा वारसा आणि महान कलाकार स्वतः श्री बालगंधर्व यांचं नियमित आगमन या सर्वांमुळे त्यांचा स्वभाव अत्यंत संवेदनशील, कलाप्रिय आणि संस्कार संपन्न घडला. घरातील प्रत्येक दिवस म्हणजे एक छोटेखानी सानिध्य सोहळाच होता. नुमवी विद्यालयात शिक्षण घेत असताना मल्लखांब, योगासनं, कुस्ती अशा खेळात त्यांनी उत्तम प्रावीण्य मिळवलं. भौतिकशास्त्र आणि जीवनशास्त्रातील आकर्षण त्यांना पुढे वैद्यकीय क्षेत्राकडे घेऊन गेलं. SP कॉलेजमध्ये फुटबॉल, हॉकी आणि NCC मध्ये सहभाग घेत त्यांनी नेतृत्व गुण विकसित केलं. NCC मध्ये महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करण्याचा मानही त्यांना मिळाला. 1963 साली त्यांनी BJ मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. एकीकडे वैद्यकीय शिक्षण, कठोर मेहनत आणि दुसरीकडे फोटोग्राफी, पेंटिंग, स्केचिंग आणि शिल्पकला यांसारख्या कलांचा सातत्याने पाठपुरावा केला. ही त्यांची पुढे जाऊन ओळख बनली. त्यांच्या चित्रकला व छायाचित्रणाला अनेक पुरस्कार देखील मिळाले. कला आणि विज्ञान यांचा असा संगम अत्यंत दुर्मिळ असतो. वैद्यकीय क्षेत्रात त्यांचे योगदान खरोखरच अद्वितीय आहे. पुण्यातील पहिले MD रेडिओलॉजिस्ट म्हणून त्यांनी KM हॉस्पिटलमध्ये एक्स-रे विभागाचा पाया मजबूत केला. 1972 ते 1982 या काळात पुण्यात फक्त 4 रेडिओलॉजिस्ट होते आणि त्यापैकी डॉक्टर परांजपे हे एक. कोरोटेड अँजिओग्राफी, वेंट्रिक्युलोग्राफी, ब्रॉन्कोग्राफी यासारखे उच्चस्तरीय तपासण्या त्या काळात करणं ही स्वतःच एक क्रांती होती. 1978 मधील एक परिषद त्यांच्या आयुष्यातील टर्निंग पॉईंट ठरली. तिथे त्यांनी प्रथमच अल्ट्रासाऊंड हे नव्याने उदयाला येणारं तंत्रज्ञान पाहिलं. कॉन्ट्रास्ट न देता शरीरातील अवयव दिसू शकतात हे त्यांना जादूसारखं वाटलं. भारतात तेव्हा या विषयाचं शिक्षण नव्हतं, पण जिद्द आणि दूरदृष्टी यांच्या जोरावर त्यांनी डेन्मार्कमधील वर्ल्ड अल्ट्रासाऊंड सोसायटीकडून शिष्यवृत्ती मिळवली आणि विशेष प्रशिक्षण पूर्ण केलं. पुढे 1982 साली त्यांनी महाराष्ट्रातील पहिलं सोनोग्राफी लॅब सुरू केलं. हा क्षण राज्यातील वैद्यकीय क्षेत्रासाठी ऐतिहासिक ठरला. डॉक्टर परांजपे यांनी पेरिफेरल सॉफ्ट टिश्यू लिजन्स डायग्नोस्ट ऑन अल्ट्रासाऊंड हा जगातील पहिला संशोधन निबंध सादर करून भारताचं नाव उज्ज्वल केलं. स्त्रीरोग आणि वंध्यत्वाचं उपचारातही त्यांनी महत्त्वाचं संशोधन केलं व 10 वर्षात सुमारे 140 जणांना मातृत्वाची आनंद वार्ता त्यांनी मिळवून दिली. फक्त वैद्यकीय आणि व्यावसायिकच नव्हे तर सामाजिक कार्यकर्ते म्हणून त्यांचं योगदानही अमूल्य आहे. गेल्या 38 वर्षापासून पंढरपूर वारीत 10 डॉक्टर आणि 4 रुग्णवाहिकांच्या मदतीनं दररोज जवळपास 25,000 वारकऱ्यांना ते मोफत वैद्यकीय सेवा पुरवतात. हे कार्य म्हणजे खरं तर त्यांचा जीवनधर्मच आहे. ते 50 वर्ष रोटरी क्लबमध्ये सक्रिय आहेत. पुणे विद्यापीठात BSc BM टेक रेडिओलॉजी अभ्यासक्रम सुरू करण्यात त्यांची मोठी भूमिका आहे.
आणि उद्योगांना एक्स-रे विश्लेषणाद्वारे उत्पादन गुणवत्ता सुधारण्यासही त्यांनी मदत केलेली आहे. त्यांची कला आजही जिवंत आहे. दगडूशेठ गणपतीच्या 75व्या वर्षपूर्तीच्या नवीन मूर्ती त्यांच्या मार्गदर्शनाखाली तयार करण्यात आली. हा त्यांच्यासाठी एक अभिमानाचा आणि अध्यात्माशी जोडणारा क्षण होता. डॉक्टर रामचंद्र परांजपे एक वैज्ञानिक, एक कलाकार, एक समाजसेवक, एक दूरदृष्टी असलेला पुढारलेला विचारवंत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे माणुसकीची जाणीव जपणारा एक संवेदनशील डॉक्टर. त्यांच्या कार्यातून मिळणारा संदेश एकच: ज्ञान केवळ स्वतःपुरतं न ठेवता समाजासाठी वापरलं तरच तीच खऱ्या अर्थाने सेवा ठरते. तर अशा या बहुआयामी व्यक्तिमत्वाने लिहिलेलं पुस्तक म्हणजेच मोरपीस आणि पिंपळपान या पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमाला आज मान्यवर अतिथी इथे आपल्यात उपस्थित आहेत. मी लेखक डॉक्टर बाळ परांजपे यांना विनंती करतो की आपण अतिथींचं आज स्वागत करावं. आज या कार्यक्रमाला अध्यक्षस्थानी आपल्याला उपस्थित आहेत भाषा साहित्यावर 4 PhD मिळवलेले, इंग्रजी, मराठी, सिंधी आणि हिंदी भाषेत प्रावीण्य असलेले व पुणे विद्यापीठात व महाराष्ट्र साहित्य परिषदेकडून जीवनगौरव पुरस्कार मिळालेले श्री न. म. जोशी सर यांचं आपण इथे स्वागत करावं अशी मी आपल्याला विनंती करतो. धन्यवाद. तसंच 52 वर्ष मुलाखत क्षेत्रात आणि निवेदन क्षेत्रात ज्यांनी कार्य केलेलं आहे आणि ज्यांनी ती प्रथम व्यक्ती जी आहे की ज्यांनी निवेदन हे क्षेत्र निवडलं, ज्यांचं मूळ कॉस्टिंग अकाउंटंट कॉमर्स ग्रॅज्युएट असं शिक्षण झालेले श्री सुधीर गाडगीळ यांचंही स्वागत लेखक डॉक्टर बाळ परांजपे यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो. सुधीर गाडगीळ सरांनी आजपर्यंत 4,500हून अधिक मुलाखती घेतलेल्या आहेत स्वतः. हा त्यातलाच एक विश्वविक्रम म्हणता येईल आपल्याला. यानंतर आपण या कार्यासाठी सर्वजण जमलो आहोत त्या पुस्तक प्रकाशन सोहळ्यासाठी मंचावरील सर्व मान्यवरांना मी विनंती करतो की आपण पुस्तक प्रकाशन करावं. धन्यवाद. या पुस्तकाविषयीच एक सूचना देतो की आज जे पुस्तक प्रकाशित झालं ते बाहेर विक्रीसाठी उपलब्ध आहे. याची मूळ किंमत 300 रुपये आहे, पण आज सवलतीच्या दरात 200 रुपयात ते उपलब्ध आहे. तर आपण प्रत्येकाने त्याचा लाभ घ्यावा. या सुंदर अशा प्रकाशन सोहळ्यानंतर मी या पुस्तकाचे प्रकाशक स्मिता टाइपरायटर्स पब्लिशर्सचे मालक श्री हेमंत जोशी यांना विनंती करतो की आपण प्रकाशकाचं मनोगत व्यक्त करावं. नमस्कार. व्यासपीठावरील मान्यवर आणि श्रोतेवर्ग, ह्याच्यात काही मान्यवर असतील ते. पुस्तकाविषयी मी 1-5 मिनटं बोलणार आहे. पुस्तक जेव्हा करायचं ठरलं, खरं तर ते प्रोडक्शनसाठी माझ्याकडे आलं. भागवत साहेब आहेत, ते त्यांचे मित्र परांजपे, ते माझ्याकडे घेऊन आले. म्हणजे त्यांच्याकडे गेलो आम्ही प्रभात रोडला, आणि त्यांनी तिथं 2 कथा वाचून दाखवल्या. म्हणजे पहिल्यांदा सुरुवात केलं मिरगुंडपासून, एक कथा झाली, दुसरी कथा झाली,
तरी पण थांबता येईना इतकं त्यांनी सुंदर लेखन केलं असल्यामुळे मिरगुंड ही कथा त्यांनी वाचल्यावर संपूर्ण चित्र समोर उभं राहिलं. त्या कथेतला जो आशय आहे, जो त्यांनी वर्णन केलं आहे त्या पद्धतीने. त्यामुळे मग त्यावेळीच आमचं ठरलं की पुस्तक काढायचं. आणि खरं तर प्रकाशन तेच करणार होते असं सुरुवातीला ठरलं होतं, पण नंतर ते म्हणले नाही, आपण तुम्ही प्रकाशित करा, आपण ते पुस्तक चांगल्या पद्धतीने करूया. आणि अशा रीतीने मेन भागवतांना हे श्रेय जातं की त्यांच्यामुळे आज हे पुस्तक आपल्यासमोर येत आहे. आता आपणच सगळ्यांनी ते वाचून सांगा पुस्तक कसं आहे. धन्यवाद. धन्यवाद हेमंत जोशी सर. यापुढे या पुस्तकाचे लेखक डॉक्टर बाळ परांजपे यांना विनंती करतो की आपण या पुस्तकामागची आपली भावना व्यक्त करावी. व्यासपीठावरील मान्यवरांचे स्वागत आणि जमलेल्या माझ्या मित्रमंडळी आणि प्रेक्षकांना. मी आपल्यासमोर आज उभा आहे ते खरं माझं लेखकाचं मनोगत म्हणून सांगण्यासाठी, पण माझं मनोगत हे पुस्तकच आहे असं मला वाटतं. कारण आणखीन त्याच्यात वेगळं सांगण्यासारखं काही खूप आहे असं मला वाटत नाही. पण तरीसुद्धा मी थोडंसं माझ्या संबंधात मी थोडीशी माहिती देतो. माझा जन्म शुक्रवार पेठेतल्या मध्यम ठिकाणी 200 वर्षाचं जुनं असलेल्या घरात झाला. माझं घर म्हणजे बापू गोखले, पेशवाईतले बापू गोखले यांचं राम मंदिर आणि 11 मारुतीचं मंदिर असं आमच्या वाड्यात होतं. हा वाडा आमच्याकडे गोखल्यांच्याकडून लीजवर 100 वर्षाचा म्हणून आला. त्यानंतर माझ्या वडिलांनी तो विकत घेतला. माझ्या आजोबांनी ते लीज केलं होतं. माझे आजोबा म्हणजे राजेसाहेब परांजपे, ते लोकमान्य टिळकांचे सहअध्यायी होते आणि त्यांचा लोकमान्यांच्या सामाजिक कार्यामध्ये खूप मोठा वाटा होता. लहानपणी मला वाचनाची खूप आवड होती. त्याच्यामुळे मला या गोष्टी लहानपणापासून मी वाचायला लागलो. माझं एकत्र कुटुंब जे होतं ते खूप मोठं होतं. म्हणजे आमचं एकंदर सुस्थिती असल्यामुळे नातेवाईकांची मुलं आमच्या घरी शिकायला होती आणि त्याच्यामुळे आमचा लहान मुलांचा म्हणजे शाळेत आणि कॉलेजमध्ये जाणाऱ्या मुलांचा साधारण 12-15 माणसं आम्ही एकत्र राहत होतो. तसंच आमच्याकडे वास्तव्यास असलेले आमचं पुण्यात मध्यवर्ती घर आणि मोठं घर, त्याच्यामुळे सुस्थिती असल्यामुळे नातेवाईक आमच्याकडे येऊन राहिले. काही शिक्षणासाठी आले, काही नोकरीसाठी आले, पण ही माणसं अशी येत राहिली. आणि त्यानंतर ह्या सगळ्या आमच्या शाळा कॉलेजमधल्या मुलांचा, ह्या मुलांमध्ये माझे सख्खी भावंड, चुलत भावंड, आत्तेभाऊ, मामेभाऊ असे एकंदर सगळी मिळून आम्ही 17-18 मुलं शाळेतील जाणारी घरी होतो. त्यावेळेला त्यावेळेला एकमेकांच्या गोष्टी एकमेकांनी सांभाळून घ्यायच्या असं कायम वातावरण होतं. त्यामुळे दुसऱ्याच्या अडचणीमध्ये आपण कसं उभं राहायचं आणि आपल्या अडचणी लोकांना सांगून त्यांच्याकडनं आपली व्यवस्था कशी एकत्रितपणे करायची हे सगळं बाळकडून मला शाळेपासून मिळालं. लहानपणी मला वाचनाची खूप आवड होती. त्याच्यामुळे माझे एक चुलत काका पुण्यातल्या गोपाळ हायस्कूलचे मुख्याध्यापक होते. त्यामुळे त्यांच्या घरी लायब्ररीची पुस्तकं सगळी त्यांच्या घरी परत यायची, पहिल्यांदा यायची. तर त्यांचा मुलगा, माझा चुलत भाऊ माझ्याच वयाचा होता. त्याच्याकडे मी जाऊन ही सगळी पुस्तकं वाचायचो आणि दिवाळीची सुट्टी आणि मे महिन्याच्या सुट्टीमध्ये त्यांच्याकडे राहून पुस्तकं वाचलेली आहेत. त्या पुस्तकामध्ये सुरुवातीच्या काळामध्ये साने गुरुजींचे सगळी पुस्तकं त्यांच्याकडे होती. त्यानंतर वि स खांडेकर, ह ना आपटे, विवा हडप याप्रमाणे नामवंत लेखकांची पुस्तकं, कथासंग्रह, कादंबऱ्या ह्या माझ्याकडून लहानपणीच वाचून झाल्या. तरुणपणी वाचनातले लेखक बदलले. वि स खांडेकरांच्या जागी नासी फडकेंच्या कादंबऱ्या आल्या. पुढे आत्र्यांचं साहित्य आलं आणि ह्या सगळ्यांमुळे माझ्यावर ह्या सगळ्या लेखकांचे संस्कार झालेले आहेत. पुढे कॉलेजमध्ये गेल्यानंतर मी NCC आणि इतर शाळेमध्ये असताना मी मलखांब, कुस्ती, फुटबॉल वगैरे शरीर संपदा आपण करून घ्यायची हे महत्त्वाचं गोष्ट मी केल्या. पुढे NCCमध्ये सिनियर अंडर ऑफिसर म्हणून काम केलं. मी NCCमध्ये महाराष्ट्र रिप्रेझेंट केलं होतं. पुढे मेडिकल कॉलेजला गेल्यानंतर मी डॉक्टर झालो.
त्यावेळेला मेडिकल कॉलेजमध्ये आर्ट सर्कल आणि आर्ट सर्कलचा सेक्रेटरी आणि बी जे मेडिकल कॉलेजच्या ड्रामा सेक्रेटरीचा मी ड्रामा डिपार्टमेंटचा मी सेक्रेटरी होतो. मी नाटकात कामं केली. मी लेख तेव्हापासून मला लेख लिहायची आवड सुरू झाली. आधी एकत्र कुटुंबात माझ्यावर झालेले संस्कार, त्यातून समाजसेवा आणि माझ्या घरातील वातावरण यांनी मला लिहितं केलं. आणि मी कॉलेजमध्ये नियतकालिकामध्ये लिहित होतो, लेख लिहायचो, इतरांना ते आवडत होते. त्यामुळे माझं लेखन हळूहळू पुढे येऊ लागलं. आणि मी सामाजिक कार्यामध्ये काम करत असल्यामुळे मला माणसांचे विविध प्रकार, माणसांच्या मनाच्या विविध धारणा मला समजून घ्यायला आवडायला लागलं. त्यातूनच माझं लेखन पुढे जाऊ लागलं. पुढे मेडिकल कॉलेजमध्ये पेशंट समजून घेणे हे मी डॉक्टर नुसता रोगनिदान करत नाही, तर तो पेशंटही समजून घेतो, अशा पद्धतीने मी माझं कार्य सुरू झालं. या सगळ्या जडणघडीत माझ्या अनुभवाच्या गोष्टी मी साहित्यातून लिहायला लागलो. पुढे रोटरीच्या बुलेटिनमध्ये मी एक वर्षभर रोटरीचं रोटरी मी जवळपास 50 वर्ष त्याचा मेंबर आहे. तिथं सोशल वर्क माझं खूप झालं आणि माझ्या गुणांचं पारख तिथं रोटरीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात झाली. माझ्या मित्रांना पुढे माझ्या कथा लिहिलेल्या आवडू लागल्या आणि त्याच्यामुळे त्या कथेंमधून माणसांच्या मनाच्या कल्पना मी त्याच्यात उतरवू लागलो. फक्त कथानक नाही, तर सभोवतालचं वातावरण, मानवी विचार किंवा जडणघडण असं सगळं गोष्टीमध्ये उतरायला लागल्यामुळे मला त्याचा खूप आनंद व्हायचा. पण माझ्या मित्रमंडळींना त्या खूप कथा आवडायला लागल्या आणि ते म्हणले की अरे याचं पुस्तक कर. म्हणून मी आज ह्या पुस्तकाच्या भानगडीत पडलो. हे माझं पहिलंच पुस्तक आहे. पण हे सगळं बोलत असताना मला आज वडिलांची माझ्या आठवण होती. माझे वडील हे जनसंघाचे कॉर्पोरेटर होते आणि त्यांनी सामाजिक ह्याच्यामध्ये खूप काम केलं. मी 1975 साली माझा एक्सरे क्लिनिक स्वतःचं सुरू केलं. त्याच्या आधी मी KEMमध्ये 5 वर्ष काम करत होतो. हे माझं स्वतःचं क्लिनिक सुरू केलं लक्ष्मी रोडला. तेव्हा माझ्या उद्घाटनाला माझे वडील कॉर्पोरेटर असल्यामुळे खूप मान्यवर लोक मला आशीर्वाद द्यायला आले होते. हे सगळं करताना त्या दिवशीचा कार्यक्रम खूप मोठा झाला. त्या दिवशी मला वडिलांनी त्यांच्या ऑफिसमध्ये बोलवलं आणि मला म्हणले की तुला माझं काहीतरी आज सांगायचं आहे. तर म्हणले मी तुला लहानपणापासून ओळखतो. तुला रंग, रेषा, ताल, सूर, शब्द, विज्ञान आणि मैत्र या सगळ्या गोष्टींचा आनंद घ्यायची सवय आहे. तू चित्र काढतोस, तू स्कल्पचर करतोस, तू पेंटिंग करतोस, तू बालगंधर्वांचं गाणं जाणीवपूर्वक ऐकून तुला आवडतं, तू लिहायला लागलास, तू डॉक्टर आहेस म्हणून विज्ञानात तू पारंगत आहेस असं मला वाटतं आणि तुझा मित्रमंडळ खूप मोठं आहे. या सगळ्या गोष्टींचा तू विचार कर. रंग, रेषा, ताल, सूर, शब्द, विज्ञान, मैत्र ह्या सप्तसूर हे तुझ्या आयुष्याचे आहेत आणि ह्या सप्तसुरांना कुठल्याही त्याच्यातला एक सूर तू वर्ज करू नकोस, कारण तो मग राग व्यवस्थित होणार नाही. तर एकच संगीतातला राग आहे की त्याच्यात सर्व सूर लागतात. तो म्हणजे शेवटचं भैरवी. आता तुझ्या आयुष्याची भैरवी नाही, हे भैरवीचे स्वर तेच जरी असले तरी ते मांडण्यामध्ये वेगवेगळापणा असतो. सैगलनी मांडलेले बाबुल मोरा हे स्वर वेगळे आहेत, ते करुण आहेत. तसंच अब्दुल करीम खानी हे स्वरामध्ये आनंद भैरवी गायलेले आहेत. तर तुझे आज मला असं वाटतं तुझ्या आज ह्या सगळ्या उद्योगामध्ये तुझी आज भैरवीची सांगता तुझ्या आयुष्याच्या शेवटी होईल असं मी आज तुला आशीर्वाद देतो. तर आज माझं हे पुस्तक हे माझ्या भैरवी स्वरातला शेवटचं आहे. पण तो माझा स्वर करुण नाही आहे, तो आनंद आहे. आज माझ्या 82व्या वर्षी माझं पहिलं पुस्तक मी प्रसिद्ध करतो आहे. याच्यामध्ये मला आज आनंद आहे. उद्यापासून माझा आनंद भैरवीचा सूर नवसप्तक सुरू होईल. त्याबद्दल मला आनंद वाटतो. आपण सगळे इथं आल्याबद्दल मी आपले आभार मानतो. नमस्कार. धन्यवाद डॉक्टर. ही आनंद भैरवीच्या ऐवजी आनंद नांदी ठरव एवढीच मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो.
यानंतर डॉक्टर बाळ परांजपे व सौ रमा परांजपे यांच्यातर्फे इतिहास संशोधक मंडळाला त्यांना देणगी द्यायची इच्छा आहे. तर मी विनंती करतो की इतिहास संशोधक मंडळाचे श्री पांडुरंग बलकवडे सर आपण कृपया मंचावर यावं. तसंच सौ रमा परांजपे मॅडम आपल्यालाही विनंती करतो की आपण मंचावर यावं. आज अजून एक आनंदाचा क्षण आहे की आज डॉक्टर बाळ परांजपे व सौ रमा परांजपे यांच्या लग्नाचा वाढदिवस देखील आज आहे. अशा या मंडळाचं नवीन मी आज नातं जोडलेलं आहे. माझ्या वडिलांच्या स्मरणार्थ हे मी देणगी दिलेली आहे. तर ही देणगीचं त्यांनी कुठल्या प्रकारे चांगल्या प्रकारे योग्य उपयोग करतील याची मला खात्री आहे. आणि त्यांनी काय करावं हे मी न सांगता त्यांनी मला सांगावं की आम्ही ह्याचं काय करू. मंडळाचे जे अनेक प्रकल्प आहेत आपल्याला आश्चर्य वाटते. छत्रपती शाहू महाराज एकमेव छत्रपतींचं पूर्ण दप्तर आपल्याला उपलब्ध आहे. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांचा जो दप्तरखाना साधारणपणाने 10 लाख सरकार म्हणजे छत्रपतींच्या छत्रपती अष्टप्रधान आणि 18 कारखान्यांचं जे दप्तर होतं साधारण 10-1 लाख कागद असतील ते 1689मध्ये रायगड किल्ला मुघलांच्या ताब्यात गेल्यानंतर त्यांनी जाळून टाकले. त्यामुळे आपल्याला शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांचा दप्तरखाना नाही. त्यानंतर राजाराम महाराज 8 वर्षे जिंजीच्या किल्ल्यात होते. त्याला वेढा होता. त्या किल्ल्यातून त्यांना स्वतःला बाहेर पडणं एवढंच त्यांचं ध्येय होतं. त्यांचा दप्तरखाना मुघलांनी जिंजीचा किल्ला जिंकल्यानंतर जाळून टाकला. ताराबाईंचा दप्तरखाना विंचवाचं बिराड पाठीशी. त्यामुळे त्यांचा अगदी नाममात्र पत्र. पण आपल्याला आश्चर्य वाटेल छत्रपती शाहू महाराज की जे औरंगजेबाच्या निधनानंतर सुटून आले आणि 1707 ते 1749पर्यंत त्यांचा सर्व दप्तरखाना साधारणपणाने शाहूंचं स्वतःचं दप्तर 70,000 कागद आहेत आणि ते आपल्या पुणे आर्काईव्जमध्ये आहेत. तर ते दप्तर भारत इतिहास संशोधक मंडळाने त्याचं डिजिटायझेशन विकत घेण्याचं म्हणजे सरकारकडून त्यासाठी साधारणपणाने 10 लाख रुपयांचा खर्च आहे की ज्याच्यामध्ये सर्व अष्टप्रधानांचा इतिहास आपल्याला कळू शकतो. असं ते एक अत्यंत महत्त्वपूर्ण दप्तर आपण 10 लाख रुपये खर्च करून ते मंडळासाठी अभ्यासकांसाठी उपलब्ध व्हावा असा आपला प्रयत्न आहे. आणि त्या कार्यामध्ये या निधीचा उपयोग होईल. आम्ही तो प्रयत्न करतो आहे. आणि दुसरी गोष्ट की आपल्याला आश्चर्य वाटेल मराठी राज्याचे शेवटचे सेनापती बापू गोखले त्यांचं अस्सल चित्र आपल्याकडं आहे की ज्यांचा अभिमान वाटावा इंग्रजांशी शेवटपर्यंत ज्या व्यक्तीने लढा दिला आणि शेवटी बलिदान दिलं त्या बापू गोखल्यांच्या नावाने एखादं प्रतिष्ठान स्थापन व्हावं आणि त्यांच्या स्मृती जपल्या जाव्यात अशी माझी आणि आमच्या रमेशजी भागवत अनेक मंडळींची इच्छा आहे. आणि बापू गोखल्यांचं कार्य हे लोकांच्या समोर आलं पाहिजे. आणि एक प्रकारे ते खरं तर बापू गोखल्यांचे वारसच आहेत. जरी ते परंपरे असले तरी ते बापू गोखल्यांचा विचार कारण त्यांच्याच संबंध आहे. त्यामुळे आपण सगळेजण बापू गोखल्यांचं कार्य या निधीतून पुढं कसं येईल त्यांच्या स्मृती जपल्या जातील असा मी आपल्याला शब्द देतो. धन्यवाद. धन्यवाद पांडुरंग बलकवडे सर. धन्यवाद रमा परांजपे मॅडम. यानंतर आपण काही सत्कार करणार आहोत. त्याआधी या पुस्तकाला ज्यांचे
बहुमूल्य हातभार लागलेले आहेत अशा व्यक्तींचा आपण इथे सत्कार करणार आहोत. या पुस्तकाचं रेखाचित्रण ज्यांनी केलं आहे ते श्री योगेश डेरवणकर यांना विनंती करतो की आपण मंचावर यावं. मी आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री सुधीर गाडगीळ यांना विनंती करतो की आपण श्री योगेश डेरवणकर यांचा सत्कार करावा. अतिशय सुंदर रेखाचित्रण या पुस्तकात झालेलं आहे. धन्यवाद योगेशजी, धन्यवाद सुधीरजी गाडगीळ सर. यानंतर या पुस्तकाचं जर आपण मुखपृष्ठ पाहिलं असेल तर ते मुखपृष्ठ डिझाईन करणारे श्री हेमंत सरदेसाई यांना विनंती करतो की आपण मंचावर यावं. मी लेखक डॉक्टर बाळ परांजपे यांना विनंती करतो की आपण श्री हेमंत सरदेसाई यांचा सत्कार करावा. श्री हेमंत सरदेसाई अतिशय सुंदर मुखपृष्ठ ज्यांनी तयार केलं. धन्यवाद हेमंतजी, धन्यवाद डॉक्टर. यानंतर या पुस्तकाचं बाइंडिंग ज्यांनी केलं ते श्री रमेश घाडगे उर्फ बाबू बाइंडर. आपण कृपया मंचावर यावं. मी डॉक्टरांना विनंती करतो की आपण श्री रमेश घाडगे यांचाही सत्कार करावा. धन्यवाद. आज इथे अनेक मान्यवर उपस्थित आहेत ज्यांचं या पुस्तकाला बहुमूल्य योगदान लाभलंय. ते श्री देवदेवेश्वर संस्थानाचे अध्यक्ष श्री रमेश भागवत यांना विनंती करतो की आपण मंचावर यावं. मी डॉक्टरांना विनंती करतो की आपण त्यांचं स्वागत करावं. यानंतर
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे कोषाध्यक्ष श्री महेश भाऊ सूर्यवंशी इथे उपस्थित आहेत. मी आपल्यालाही विनंती करतो की आपण स्टेजवर यावं. मी डॉक्टरांना विनंती करतो की आपण त्यांचा सत्कार करावा. यानंतर रोटरी क्लबचे माजी प्रेसिडेंट श्री अरुण कुदळे सर इथे उपस्थित आहेत. मी त्यांनाही विनंती करतो की आपण मंचावर यावं. डॉक्टरांना विनंती करतो की आपण त्यांचा सत्कार करावा. धन्यवाद सर. यानंतर रोटरी क्लब ऑफ पुणे साऊथच्या आत्ताच्या प्रेसिडेंट मनीषा बेळगावकर यांनाही विनंती करतो की आपण मंचावर यावं. धन्यवाद. यानंतर ज्यांचं भाषण ऐकायला किंवा ज्यांचे विचार ऐकायला आपण उत्सुक आहोत, गेली 52 वर्ष निवेदन आणि मुलाखती या क्षेत्रात ज्यांनी आपलं नाव गाजवलं, ज्यांनी महाराष्ट्राचा आवाज अशी ख्याती मिळवली, निवेदन आणि मुलाखत या व्यवसाय म्हणून ज्यांनी स्वीकारला, असे श्री सुधीर गाडगीळ सर यांना विनंती करतो की आपण कृपया आपलं मनोगत व्यक्त करावं. मी भाषणबाजी वगैरे काही करणार नाही आहे. अगदी मोजक्या शब्दात इतक्या वेळ सगळं इतक्या मोजक्या शब्दात चाललेलं आहे, तितक्याच मोजक्या शब्दात मी 4 शब्द या पुस्तकाच्या अनुषंगाने आम्हाला पाहुणं म्हणून बोलवलं आहे म्हणून बोलणार आहे. पाहुणं म्हणून आम्ही काय करायचं आहे याची कल्पना मला आत्ता इथे आल्यावरच मिळालेली आहे आणि पुस्तकही मगाशी काही क्षणापूर्वीच मिळालं आहे. ते चालता चालता काही नोंदी कराव्याशा वाटल्या, तेवढ्या 2-3 नोंदी केल्यात. त्याच्या आधी रामचंद्र विष्णू परांजपे माझे स्नेही ज्येष्ठ आणि एक उत्तम मित्र, त्यांच्याविषयी बोलायचं होतं, त्यांचा डाटा पण तो त्यांनी स्वतः आधी सांगितला आहे, निवेदकानेही सांगितलं आहे, म्हणून मी तिसऱ्यांदा पुन्हा सांगत नाही. आणि नम जोशी सरांना मी वंदन करतो. माझे ते शिक्षक आहेत 1966 सालचे, त्यामुळे त्यांना वंदन करतो. आणि यांनी परांजपे आणि जोशी या दोघांनी हे एक सुंदर पुस्तक काढलेलं आहे आणि मुख्य म्हणजे मोरपीस आणि पिंपळपान हे नाव फार छान दिलं आहे. हे सगळं पुस्तक चालत असताना एक लक्षात येईल की यातली सगळी शीर्षकं ही फार मस्त दिलेली आहेत. मी परांजपेंना दाद देतो की तुम्ही शीर्षकं सगळी उत्तम काढली आहेत. ही तुमच्या सेक्रेटरीनी काढलेत का तुम्ही काढलेत? त्यांना माझं अभिनंदन. गाण्याचं पण त्यांना अंग उत्तम आहे आणि ह्याचा उल्लेख कुठे कुठे मध्ये मध्ये त्यांचा आलेला दिसतो. उदाहरणार्थ त्यांनी एका ठिकाणी म्हटलं आहे की यातल्या एकेका लेखाबद्दल लिहित असताना त्यांनी म्हटलं आहे की मनाच्या बासरीवर धून वाजवत असावी असं मला नेहमी वाटायचं. मनाच्या बासरीवर धून वाजवत म्हणजे बघा, पुण्यामध्ये अशी ओळी लिहिलं वाचणं हे एक महत्त्वाचं होतं. आणखीन एका लेखात त्यांनी म्हटलं आहे की माणसाचं जीवन ही एक कादंबरी असते. प्रत्येकाच्या आयुष्यात एकदा तरी अनुभव हा कविता असतो आणि ते प्रत्यक्षात बनवून जेव्हा अक्षररूपाने कागदाशी संवाद साधतात तेव्हा त्याचं अक्षर वाङ्मय होतं. ते जेव्हा खऱ्या अर्थानं दुसऱ्यांच्या मनात सहसंवेदना निर्माण करतं तेव्हाच त्याला साहित्य रूप मिळतं. या प्रत्येकाचा पोत वेगळा, रंग वेगळा,
गहिरेपणा वेगळा, त्यांचे अक्षररूप हे मोरपिसांच्या फुलोऱ्यासारखं असतं. वरवर पाहणाऱ्याला ही मोरपिसं सगळी सारखीच वाटतात, पण एक पीस दुसऱ्यासारखं नसतं. त्याचं वेगळेपण जितकं सूक्ष्म आणि तरल असतं तसाच अनुभवांचंही आहे, असं त्यांनी हे वरती शीर्षक काय दिलं याच्या अनुषंगाने त्यांनी जे काही त्या संबंधात आपल्या अख्ख्या पुस्तकात 2-3 ठिकाणी लिहिलं आहे तेवढं वाचण्याचा मी प्रयत्न केला. डॉक्टरांना त्यांचा आवाज चांगला आहे, तालास्वराची जाण उत्तम आहे, वाद्यही ते वाजवत होते. भावगीत म्हणायला शिक, असं मी तुला शिकवायला तयार आहे, असंही त्यांना वाळवेकर वाटवे यांनी सांगितलेलं होतं. आणि वाळवेकरांचं क्लिनिक संपल्यावर रात्री 8 वाजता ते तिथे जायला लागले आणि त्यांची पेटी त्यांनी त्यांच्या क्लिनिकमध्येच ठेवली आणि डॉक्टरी संपल्यावर हे त्यांच्याकडनं भावगीत गायनसुद्धा शिकलेले आहेत. हा त्यांचा एक वेगळेपणा. नातूबागेजवळच्या त्यांच्या घरी राम मंदिरात वाटवे आवर्जून आले होते आणि 3 तास गायले होते आणि त्यातनं ते गाण्याचं प्रेम अधिक वाढलं असंही सांगता येईल. पिंपळाची पानं डिसेंबर-जानेवारी महिन्यामध्ये एकदम गळायला लागतात. त्याच वेळेला इथं क्लिनिक त्यांनी सुरू केलं आणि त्यातनं पिंपळाचं झाड काढावं की न काढावं असा संभ्रम मालकांना नेहमीच पडला होता. तरीही दानधर्मही मानणारे सुधारक मालक मात्र पिंपळाचं पाड तोडू नये असं म्हणाले, असाही उल्लेख त्यांनी या पुस्तकात केलेला आहे. त्याने असं म्हटलं की मी ज्या वेळेला खिडकीशी उभं राहायचो त्यावेळेला पानांची सळसळ, वाऱ्याची झुळूक आल्यावर हलणाऱ्या पानांमधनं येणाऱ्या उन्हाचे कवडसेही पाहिलेले होते. पण या मुक्या बहिऱ्या मुलगी एक होती, तिनं या पिंपळ पानांना पुस्तकात ठेवणार असल्याचं खोडेनं दाखवत मला पान देण्यासाठी म्हणून माझा हात धरून खिडकीपाशी नेलं आणि यातनं त्यांचं या विषयाशी असलेला संबंध दर्शवण्यात आला. रोज सकाळी SP वर पोहणे शिकायला जात असत. खो खो, आट्यापाट्याही खेळत. शरीर निरोगी राहण्याकरता हे केलंच पाहिजे हे त्यांचं ब्रीदवाक्य होतं. आणि रस्त्याच्या दाट झाडीत चिंचेची झाडं होती. चिंचा झाडावर तोडून एक पिशवी भरून ते आणत. सकाळी घाम पुसत पर्वतीच्या पुढच्या पायऱ्यांवर त्याचे वाटे 4 आण्याला विकत मिळत. 8:30 वाजता हे संपत्ती त्याच्याकडे यांचं लक्ष असे. अशा मूळ पुस्तकांमध्ये अगदी सोप्या मराठीमध्ये त्यांनी धावतं वर्णन आपल्या संपूर्ण आत्तापर्यंतच्या आयुष्याचं केलेलं आहे. आणि त्यामध्ये ही काही मुद्दे मांडत असताना जे शीर्षक म्हणून मांडलं आहे त्या मोरपिसं आणि पिंपळपान याविषयीही त्यांनी काही उल्लेख केलेत. म्हणून ते संबंधित उल्लेख मी आपल्यापुढे मांडण्याचा आत्ता मला एक 5 मिनटामध्ये जेवढं पुस्तक चालताना सापडलं तेवढ्यावरनं मी आपल्यासमोर उल्लेख करण्याचा प्रयत्न केला. अख्खं पुस्तक वाचा, ते उत्सुकता वाढवणारं आहे हे नक्की, कारण माझी उत्सुकता वाढली म्हणूनच मी इतक्या ऐन वेळेला पुस्तक मिळूनसुद्धा 5-10 गोष्टी त्यातल्या मिळवू शकलो, वाचू शकलो आणि तुमच्यापर्यंत सांगाव्या असं मला वाटू शकलं. मी पुन्हा एकदा आमच्या बाळासाहेबांचे मनापासून अभिनंदन करतो. आणि हे मोरपीस आणि पिंपळपान हे पुस्तक आम्हाला त्यांनी दिलं डॉक्टर बाळ परांजपे यांनी, त्याबद्दल त्यांचं भरभरून आभार मानतो. आपणही जे निवडक लोक इथे उपस्थित आहात तुमचेही मनापासून आभार मानतो आणि अधिक बडबड न करता थांबतो. धन्यवाद गाडगीळ सर. यानंतर आपण आजच्या अध्यक्षीय भाषणाकडे वळणार आहोत. आज अध्यक्ष म्हणून श्री नम जोशी सर उपस्थित आहेत. त्यांनी आजवर 75 पुस्तकांचं लेखन केलेलं आहे. नुकतंच लालकृष्ण अडवाणींचं चरित्र लिहिल्याबद्दल देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते त्यांचं अभिनंदन झालेलं आहे. तसंच आजवर राज्य शासनासह त्यांना 50हून अधिक पुरस्कार देखील मिळालेले आहेत. असे ऋषितुल्य व्यक्तिमत्व श्री न म जोशी सर
यांना विनंती करतो की आपण आपले विचार व्यक्त करावेत. लेखक डॉक्टर बाळ परांजपे, सुधीर गाडगीळ, हेमंत जोशी आणि उपस्थित सर्व मान्यवर, आज मला इथे येताना अतिशय आनंद झाला. याचं कारण असं की या संस्थेमध्ये मी गेली 70-80 वर्षे येतो आहे, वयाच्या 10व्या वर्षापासून, आणि या सुंदर सभागृहात मला आज 90व्या वर्षी येता आलं याबद्दल आनंद व्यक्त करतो. दुसरं, आजचा योग चांगला आहे की आज त्यांच्या लग्नाचा वाढदिवस आहे आणि बाळ परांजपे यांनी लग्नाच्या वाढदिवसादिवशी आपलं प्रथम वाङ्मयीन अपत्य प्रस्तुत केलं, त्याबद्दल त्यांचा अभिनंदन करतो. आणि पुढं त्याला मुद्दाम सांगतो की वाङ्मयीन अपत्याला शारीरिक परवानगीची गरज नसते. तेव्हा तुमचं वय किती झालं असलं तरी पुढे आणखीन वाङ्मयीन पत्य निर्माण करा, असाच समारंभ करा. आणि बारशाला आम्ही आहोतच तिथं हजर, सुधीर गाडगीळ आम्ही, आणि ते होतील यात काही शंका नाही. पहिली महत्त्वाची गोष्ट अशी की या संग्रहाला प्रस्तावाला मीच लिहिली आहे, तेव्हा तिची पुनरुक्ती फार करत नाही. सुधीरनी 2-4 चांगल्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. एकाच वाक्यात सांगायचं झालं तर मोरपीस आणि पिंपळपान हे पुस्तक म्हणजे जीवनातील सौंदर्य आणि जीवनातील वास्तवता यांचा ललित संगम असणारं पुस्तक, याबद्दल आपल्याला सांगता येईल. मोरपीस हे सौंदर्य आणि पिंपळपान ही वास्तवता असते. आम्ही लहानपणी ही दोन्ही पानं पुस्तकात ठेवत असू. आमचं खेड्यातलं जीवन होतं. आणि हो, कोण्या एकेकाळी असेल खुणेचा भाग, करेक्ट. आणि त्यातलं मोरपीस आम्हाला आमचे कुणीतरी सांगायचे, आमचे पूर्वज, की त्या मोरपीसालाही आणखी तोड फुटतं म्हणून. तसं काही फुटलेलं दिसलं नाही, पण आपलं वाटलं की ते फुटतं. आणि पिंपळपान मात्र त्यातले अशा रेषा नंतर बऱ्याच दिवसानंतर दिसू लागतात. ही दोन्ही तुम्हाला सांगतो हे जीवनातलं वास्तव आहे. त्या पिंपळपान पुस्तकात ठेवलं की जसजसं ते जुनं होत जाईल तसतसं आपल्या वयानुसार जसे आपण जुने होत जातो तसं ते पिंपळपान जुनं होत जातं आणि रेषाच राहतात आणि दिसतं आपल्याला. आणि मोरपीस मात्र जुनं होत नाही, ते तसंच्या तसं दिसतं. म्हणून मी सांगितलं की जीवनातलं सौंदर्य आणि वास्तवता यांचा सुरेख संगम, म्हणून हे नाव तुम्ही दिलेलं आहे, याबद्दल मी आनंद व्यक्त करतो. शीर्षकाबद्दल त्यांनी सांगितलंच आहे, सुंदर शीर्षक दिलेले आहेत. अनेक महत्त्वाची गोष्ट अशी की या प्रत्येक लेखाला रेखाचित्र दिलेलं आहे. साधारणपणे ललित पुस्तकात रेखाचित्र देत नाहीत. आणि रेखाचित्रावरनं काय होतं की चित्र पाहिलं की वाचनाची उत्सुकता निर्माण होते. या पद्धतीचं ते प्रातिनिधिक चित्र तिथं दिलेलं आहे, याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो. हेमंताचं अभिनंदन यासाठी करतो की त्याचं सुंदर प्रिंटिंग, म्हणजे छपाई सुंदर केलेली आहे. सुंदर छपाई असल्याशिवाय वाचनामध्ये अलीकडं गोडी निर्माण होत नाही, याबद्दल अभिनंदन व्यक्त करतो. आता थोडं पुस्तकाविषयी आणखी 3च मिनिटात व्यक्त करून माझा शेवट करतो. मित्रो, यातले विषय जे आहेत ना, हे विषय जर आपण सगळ्या कथा त्याच्या वाचल्या आलेले, मी कथा म्हणणार नाही, त्या अनुभव कथा आहेत. कारण कथेला एक जो घाट लागतो तो घाट त्याच्यामध्ये नाही आहे, पण त्याच्या घाटाची आवश्यकता नाही. त्याच्यातलं वाचनीयता हाच त्याचा मोठा घाट आहे. आणि त्यांनी असे विषय निवडलेले आहेत की जवळजवळ आपल्या गेल्या 50, 60, 70 वर्षाच्या जीवन प्रणालीचं चित्र आपल्याला त्याच्यामध्ये बदलतं चित्र दिसतं. म्हणजे काल काय होतं, परवा काय होतं, आत्ता काय आहे आणि कदाचित उद्या काय असेल. मग ते पोशाख, खाणंपिणं, घरदारं, रस्ते, वाहनं, अशा सर्व प्रकारची चित्रं निरनिराळ्या त्या ललित लेखांमधून आपल्याला मिळतात. आणि आपल्या सर्वांना जाणवतं, आता मला तर खूपच जाणवतं माझ्या वयाच्या लोकांना, की आमच्या वयाच्या 10व्या वर्षापासून आम्ही जे पुढं पाहिलं, जे रस्ते पाहिले, जे जीवन पाहिलं. मी स्वतः मूळ खेड्यातला आहे. खेड्याची खेडं कशी ओस पडली, शहरं कशी भरभरून गेली, आणि प्रत्येक 10 वर्षाला प्रचंड बदल होत आहे त्याच्यामध्ये. मी याच्यामध्ये लिहिलं आहे, ते मुद्दाम सांगतो या ठिकाणी. मंगेश पाडगावकरांनी 50 वर्षापूर्वीच एका कवितेत सांगून ठेवलं आहे, अहो जग पुढे गेले. किती पुढे गेलं? घराघरात घुमले जेव्हा तुक्याचे अभंग, लिजलेल्या मनातला प्रकटला पांडुरंग. अमृता ते पैजा जिग्गी अशी ज्ञानेशाची ओवी, होती आणीत मनाला नवी अमृत पालवी. आता सारे बदलले, आता सारे बदलले, अहो जग पुढे गेले. विसरा तो जुना घोष रुखमाई वरा बापा,
आता ओठावरती लारी लप्पा लारी लप्पा. लारी लप्पा हे एका चित्रपटात गाजलेलं गाणं होतं. काही लोक हसले आणि काही लोक हसलेले आहेत. हसले नाहीत का, तर ते चित्रपटातले गाणंसुद्धा आता मागं पडले. म्हणजे लारी लप्पा हे गाणंही मागं पडलं. आता तिथं गाणं घालायचं झालं तर कोणचं घातलं पाहिजे, तुम्हाला हसायला झिग झिग झिगाट, म्हणजे हसले सगळे लोक. असं सगळं जीवनातले प्रचंड बदल होत आहेत. ते बदल यांनी ललित शैलीत टिपलेले आहेत आणि आपल्याला त्याची जाणीव होते, याबद्दल मी आनंद व्यक्त करतो. तर हे अनुभव कथा याच्यामध्ये आहेत. या अतिशय सुंदर कथा आहेत, त्या तुम्ही जरूर वाचा आणि वाचल्यानंतर तुमच्या प्रतिक्रिया काय होतात त्या तुम्ही त्याला मुद्दाम कळवा, आम्हाला कळवा, सुधीरला कळवा, आम्ही त्याच्या कानावर घालू, यात काही शंका नाही. मला स्वतःला यात येण्यात आनंद वाटला याच्यासाठी असं की 90व्या वर्षी 11 जानेवारीला मला आता 91वं वर्ष लागायचं. मला खरं म्हणजे इथं इतिहास मंडळात येताना तिकडून हे दार केलं हे बरं वाटलं. इथं तिकडून येता आलं असतं तर जास्त त्रास झाला असता. त्या पांडुरंगजी तुमचं मी अभिनंदन करतो. आणि कुसुमाग्रजाच्या शेवटानं व एका कवितेनं मी माझ्या भाषणाचा शेवट करतो. कुसुमाग्रजांनी स्वतःविषयी असं म्हटलं आहे, जाता जाता गाईल मी, गाता गाता जाईल मी, गेल्यावरती कवितेमधल्या शब्दामधुरी राहील मी, असं कुसुमाग्रज स्वतःविषयी म्हणतात. माझं वय आता 90 आहे, किती राहिलं आहे मला माहीत नाही, पण त्यात थोडासा बदल करून मी सांगतो, जाता जाता गाईल मी, गाता गाता जाईल मी, जाता नाही या पुस्तकाला आणि तुम्हा सर्वांना स्मरत जाईल मी. धन्यवाद. एक छोटी गोष्ट नोंदवण्याकरता मी फक्त मध्येच पुन्हा त्यांचं झाल्यावर माईक घेतला. माझे बरेचसे मित्र त्यांना अरे लिही ना, तू आत्ता बडबडतोयस चांगलं, ते लिही असं म्हटलं की ते म्हणणार अरे आमची आता 75 आली, 70 झाली, आता काय लिहायचं. तर त्यांना मी सांगू इच्छितो की 82व्या वर्षी, बरोबर ना, 82व्या वर्षी पहिलं पुस्तक लिहिलं आहे, तर तुम्हाला अजून किती काळ पडला आणि कितीतरी लिहिता येणार आहे. लिहित राहा. धन्यवाद. धन्यवाद जोशी सर, धन्यवाद गाडगीळ सर. शेवटाकडे जाण्याआधी एक पुन्हा सूचना. आज मोरपीस आणि पिंपळपान हे पुस्तक बाहेर विक्रीसाठी उपलब्ध आहे सवलतीच्या दरात. मूळ किंमत 300 रुपये असताना आज ते 200 रुपयात उपलब्ध आहे, तर सगळ्यांनी त्याचा लाभ घ्यावा. कार्यक्रम संपण्यानंतर बाहेर अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आलेली आहे, तर प्रत्येकाने अल्पोपहार केल्याशिवाय जाऊ नये. मंचावरील सर्व मान्यवर, अध्यक्षीय स्थान असणारे श्री न.म. जोशी सर, प्रमुख पाहुणे श्री सुधीरजी गाडगीळ सर, आपले मनपूर्वक आभार. आज समोरही बरेच मान्यवर अतिथी बसलेले आहेत. रमेश भागवत सर, महेशजी सूर्यवंशी, अरुणजी कुदळे सर, मनीषा बेळगावकर मॅडम, आपण सगळ्यांचे मनपूर्वक आभार. तसंच नुमवीचे माजी विद्यार्थी डॉक्टर बाळ परांजपेंचे जे बॅचमेट्स आहेत त्यांचेही मनपूर्वक आभार. तसंच रोटरी क्लब ऑफ पुणे साऊथचेही बरेच सदस्य इथे उपस्थित आहेत, त्यांचेही आभार. इतिहास संशोधक मंडळाचे श्री पांडुरंगजी बलकवडे यांचेही आभार, आपण एवढी सुंदर वास्तू आज उपलब्ध करून दिलीत त्याबद्दल. तसंच पब्लिसिटी करणारे श्री वीरेंद्रजी विसाळ, आपलेही आभार. फोटोग्राफर भरत दळवी, व्हिडिओ शूटिंग करणारे विजयजी जगताप, आपले देखील आभार. सगळ्यांचे मी आभार व्यक्त करतो आणि आजचा कार्यक्रम संपला अशी जाहीर करतो. धन्यवाद.